हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवारचं सकाळचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात अगोदर उठले मी. रात्रीचा पसारा केलेला होता मुलांनी सोप्यावर घरात, तो आवरला. सोपा वगैरे झटकून व्यवस्थित त्याला जमवून लावलं. असं व्यवस्थित पूर्ण सोपा केल्यानंतर ही मुलं तसंच करून ठेवतात ते दिवसभर, कारण आता त्यांच्या चालू होत्या सुट्ट्या. त्यानंतर मग मी झाडू लादी करून घेतली. झाडू लादी पुसून घेतल्यानंतर मग मी आंघोळ वगैरे करून छानपैकी असं स्किन केअर केलं. स्किन केअरमध्ये मी चेहऱ्याला लावत असते ॲलोवेरा जेल आणि आपलं टिकली पावडर, नेहमीचं जे आपण रोज करतो ते. आज माझा सोमवारचा महादेवाचा उपवास आहे. उपवासाच्या दिवशी मला देवपूजा करायची असते. सर्व काही काम झाल्यानंतर किचनमध्ये त्यानंतर सर्व काम आवरून झाल्यानंतर किचनमध्ये एंट्री होते. सर्वात अगोदर मग मी किचनवरचे भांड्यांचा रेक असलेला तो खाली करून घेते. किचनचा रेक खाली करून झाल्यानंतर मग मी हे तुम्हाला मोठ दाखवते, जे मी भिजत घालून मोठ आणलेले आहे. त्याला ते कपड्यात बांधल्यामुळे मला चिकट त्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात केली. हे आहे माझं मंदिर. देवपूजेसाठी मग मी अगोदर सर्व देव काढून घेतले, स्वच्छ देवारा साफ करून घेतला. त्यानंतर देवांना घासून धुवून घेतलं आणि मग आता मी त्यांना हळद कुंकू वाहते. हळद कुंकू वाहून देवाची मंदिरात पूर्ण स्थापना करून घेतली. त्यानंतर मग मी देवांना छानपैकी असे फुलं वाहिले, दिवा अगरबत्ती कापूर जाळून सनी देवांची पूर्ण पूजा करून घेतली. खूप छान प्रसन्न वाटत होतं देवपूजा झाल्यानंतर. त्यानंतर मग मी इथं दारात काढायला घेतली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा वाहिल्याशिवाय आपली रांगोळी पूर्ण होत नाही असं म्हणतात. रांगोळी काढून झाल्यानंतर मग आहो आणि मुलं पण उठले, आंघोळ वगैरे करून आले. त्यानंतर मग मी आणि मयंक आम्ही मंदिरात गेले. आमच्या घराजवळच, माझ्या घराजवळच समोरच शिवमंदिर आहे, तिथं गेले. देवाला नमस्कार करून पाया वगैरे पडून घेतल्या, आरती म्हणून घेतली. तोवर इथं मयंक पण आला आंघोळ करून. छानपैकी अशी देवपूजा. आता मी चालली मंदिरात. आमच्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे, तिथं चालले आम्ही दर्शन करायला. मयंक पण आला आंघोळ वगैरे करून. आता आम्ही चालले मंदिरात. त्यानंतर मग इथं मी मंदिरात पोहोचली. इथं या दोघी मावश्या पण पूजा करत होत्या, कारण आज सोमवार होता. मी पण माझी देवपूजा इथं आवरून घेतली आणि देवपूजा केल्यानंतर बघा तुम्ही पण शिवजीचं दर्शन घ्या. छान वाटतं मंदिरात आल्यावर, प्रसन्न वाटतं माणसाला खरंच. त्यानंतर मी इथं मंदिरातून घरी आली वापस. मग मी ठेवला चहा वगैरे पिऊन, पाणी वगैरे पिऊन चहा पिला. त्यानंतर मग विचार करत होते काय स्वयंपाक बनवू. स्वयंपाक तर काही सुचतच नव्हता. मग आहो म्हटले की चाय पराठा बनवून दे, मला उशीर होतो. त्यांना चाय पराठा बनवून दिले, ते गेले. त्याच्या वेळानंतर हा पण चालला बाहेर खेळायला. उन्हाळ्यात आपल्याला भाजीपाला भेटत नाही, मग काय बनवू हा सर्वांच्याच आपल्या समोर हा प्रश्न असतो की बनवायचं काय. मग मी हे सोयाबीन होते घरात, तेच भिजू घातले. भाजीवाला पण एखादा मला भेटला नाही. सोयाबीनची भाजी बनवली. त्यानंतर मग मी सोयाबीनची भाजी बनवून किचन कट्टा चांगला स्वच्छ घासून पुसून घेतला. किचन कट्टा मला असाच घासून पुसून घ्यावा लागतो, कारण की माझ्या इथं रेंटचं रूम आहे माझ्या इथं बेसिक नाही आहे. बेसिक असलं तर आपण त्याला घासून धुवून स्वच्छ करून ठेवतो, पण किचनमध्ये बेसिक नसल्यामुळे मी त्याला छानपैकी असा घासून पुसून घेते 2-3 पाण्याने. आणि अशा प्रकारे किचन पूर्ण क्लीन करून घेतलं. किचन क्लीन करून घेतल्यानंतर मग मी घासले भांडे वगैरे घासून आणून इथंच ठेवले परत. बघा असं दिसतंय माझं किचन स्वच्छ केल्यानंतर. स्वयंपाक झाल्यानंतर किचनची अवस्था तर वेगळीच होते, पण स्वच्छ केल्यानंतर खूप छान वाटतं. त्यानंतर माझं भांडे वगैरे पण घासून झाले, ते पण आणून मी इथं ठेवले. बाहेर घासावं लागतात भांडे, कारण की इथं बेसिक नाही आहे. आणि त्यानंतर मग दुपारी आमच्या इथं असं अचानक वातावरण झालं पावसाचं.
काय माहीत कसं काय, आज चांगलं कडक ऊन पडलेलं होतं, पण अचानक असं पावसाचं वातावरण झालं. हे दिसायला तर खूप छान दिसतं, पण याच्यामुळे पिकांची खूप नासाडी होते, शेतकऱ्याची खूप नासाडी होते यात. हे वातावरण असं झालं आणि अचानकच पाऊस यायला लागला. मग दुपारी मी हा कपाट आवरायला घेतलाय. माझं कपाट खूप जुनं झालंय, मला ताईने दिलेलं आहे लग्नात, मोठ्या ताईने. तेच खूप अस्तव्यस्त झालेलं होतं, तेच आवरून घेतलं मी चांगलं व्यवस्थित, कारण की आव्हानचं सेक्शन पूर्ण विस्कटलेलं होतं. कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा.